कोयना अवजलाचे पाणी रिफायनरीसाठी वापरता येऊ शकतं का या संदर्भातील प्राथमिक सर्वे जो आहे तो सुरू आहे। बारसू रिफायनरीसाठी पाईपलाईन सर्वेक्षणाचं काम आता 65% या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय। 160 किलोमीटरच्या पाईपलाईन जागेची पाहणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून जिओ इन्फ्रा कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षणाचं काम जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय। 160 किलोमीटरपैकी 90% पाईपलाईन ही मुंबई गोवा महामार्गाजवळून जाणार आहे। चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर अशा तालुक्यातून ही पाईपलाईन जाणार आहे। सध्या आपण आलो आहोत मुंबई गोवा महामार्गावरती आणि याच महामार्गालगत ही पाईपलाईन जी आहे ती थेट रिफायनरीपर्यंत नेण्यासंदर्भातलं जे सर्वेक्षण आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। कोयनेतून जवळपास 67 TMC पाणी हे थेट समुद्राला मिळतं। त्यापैकी 7.50 TMC पाणी हे रिफायनरीसाठी वापरता येऊ शकतं का या संदर्भातला हा सर्वे आहे। हा प्राथमिक सर्वे आहे। बारसू रिफायनरीसाठी जे पाणी आहे ते या ठिकाणाहून म्हणजे चिपळूण ते राजापूरपर्यंत नेण्यासंदर्भातला हा सर्वे जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे। 1,90,00,000 रुपये खर्च करून या सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे आणि विशेष करून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून हे पाणी राजापूरपर्यंत नेलं जाऊ शकतं का या संदर्भातील हा प्राथमिक सर्वे जो आहे आणि या सर्वेचं काम सध्या 65% पूर्ण झालेलं आहे। पुढच्या काही महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वाकडे जाईल असं सांगण्यात येत आहे। त्यामुळं या सर्वेक्षणाचं काम पुढच्या काही महिन्यामध्ये हे पूर्ण होऊ शकतं। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।